केंद्र सरकारनं नव्यानं मांडलेल्या परिसीमन विधेयकाला विरोधकांचा विरोध। 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार। उद्या 4 वाजता लोकसभेत मतदान होणार। परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यावर भेदभाव होणार नाही। नियत साफ असल्यानं शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। घटना दुरुस्ती विधेयकानं आपण देशाला विभाजनाच्या दिशेने नेतोय। 50% जागा वाढवल्या नाही तर दक्षिणेतले खासदार कमी होतील। खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींकडून ओबीसींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न। सरकार ओबीसी आरक्षणावरून पळ काढतंय। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा। नगरसेवक पद धोक्यात येताच एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख नॉट रिचेबल। घरगुती कारणांमुळे माध्यमांशी संवाद नाही, नातेवाईकांचं स्पष्टीकरण। सेहर शेखवर शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप। चंद्रपूर पाहणी दौऱ्यावेळी पर्यावरण मंत्र्यांना आज प्रदूषणाचा फटका। मंत्री पंकजा मुंडेंची गाडी कोळशाच्या धुळीनं माखली। सर्वजण मिळून प्रदूषणावर मात करू, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपीचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमध्ये डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय। नाशिक धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता एटीएस करणार। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत। आणखी 4 जणांची चौकशी सुरू। दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला। धावपट्टीवर आकासा आणि स्पाइसजेट विमानांचे पंख घासले। सर्व प्रवासी सुरक्षित। प्रकरणाची चौकशी सुरू।